भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। मात्र दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये खरातचा पुन्हा एसआयटीने कोठडीची मागणी केली आहे। त्यानुसार खरातला उद्या पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। या खरातने एक अजबच प्रकार केलाय। जैन व्यावसायिकांना त्यानं चक्क मासे खाऊ घातलेत। मासे म्हणजे समुद्रातली वनस्पती असं सांगून त्यानं बहारच उडवली आणि त्यांना हाडं नसतात आणि कापलं तर त्यांच्यातनं रक्त येत नाही असं सांगून भक्तांना फसवलंय। तर दुसरीकडे रोहित पवारांनी एक महत्त्वाची गोष्ट समोर आणली आहे। खरातनं अजितदादांच्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या आणखी एका मोठ्या नेत्याच्या फोटोवर फुली मारल्याचं त्यांनी म्हटलंय। या फुलीचा अर्थ काय असू शकतो यावरनं आता चर्चा रंगायला लागलेल्या आहेत। तर याच वेळी अकोल्यातनं एक बातमी समोर येते। गंभीर बाब आहे। तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असलेल्या एका महिलेकडे पोलिसांनी चक्क शरीर सुखाची मागणी केली आहे। सदर प्रकरणाची अर्थात गंभीर दखल घेतली गेली आहे, हेही समोर आलंय। पहिली बातमी आपण पाहूया। भोंदू खरातचे राजकीय पुढाऱ्यांशी संबंध आहेत आणि त्यानं अनेकांसाठी जादूटोणा आणि अघोरी पूजा केल्याचंही बोललं जात आहे। त्यात रोहित पवारांनी एक नवीनच दावा केलाय आणि खळबळ झाली आहे। फोटोवर फुली मारण्याची पद्धत अशोक खरातकडे होती। त्यांनी अजितदादांच्या फोटोवर फुली मारली होती आणि त्याचबरोबर एका बड्या नेत्याच्या फोटोवरही फुल्या मारल्या होत्या असा दावा रोहित पवारांनी केलाय। कुणाच्या सांगण्यावरनं त्या दादांच्या फोटोंवर फुल्या मारल्या असा प्रश्न रोहित पवार उपस्थित करतायत। तर रोहित पवारांनी आता उपस्थित केलेल्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलंय। म्हणजे कुणीतरी मोठी व्यक्ती भोंदू खरातकडे जाऊन जादूटोणा करत होती आणि त्या व्यक्तीनं अजितदादा आणि महाराष्ट्रातला आणखीन एक बडा नेता याच्या विरोधात जादूटोणा केलाय का असं रोहित पवारांना म्हणायचंय का, असेही सवाल आता सर्वसामान्य उपस्थित करतायत। त्याचबरोबर खरातच्या फुल्या मारायला सांगणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव रोहित पवार जाहीर करणार का अशी चर्चाही या निमित्तानं सुरू झाली आहे। दरम्यान रोहित पवारांनी नेमकं म्हटलंय काय, या पोस्टमध्ये काय म्हटलंय आपण पाहूया। रोहित पवार म्हणतायत, अजितदादांच्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्या। भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारायची पद्धत होती। हा एक वेगळाच दावा रोहित पवारांनी केलाय। जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू हा दुर्लक्ष करून चालणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। दादांसह आणखी एका बड्या नेत्याच्या फोटोवर सुद्धा फुली मारली असंही त्यांनी यावेळी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। त्याचबरोबर खरातनं आणखीन कुणाच्या फोटोवर फुली मारली आहे आणि ज्यांच्या सांगण्यावरनं हा जादूटोणा केला आहे ते कोण आहेत असाही प्रश्न उपस्थित होतोय। आता त्यांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत अशी ही मागणी यावेळी त्यांनी केली आहे। तुम्ही एसआयटीला द्या। रोहित पवारचं म्हणणं जर खरं असेल तर एसआयटीला द्या। एसआयटी तयार आहे ना। पण तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केल्यानंतरही तुम्ही एसआयटीकडे चौकशी अधिकाऱ्याकडे तुम्ही काही न देता नुसता त्या ठिकाणी तोंडाच्या वाफा फेकून मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता आणि आपली किंमत महाराष्ट्रात वाढवण्याकरता करताय। तुम्ही द्या ना त्या एसआयटीला, एसआयटी कारवाई करेल। अनेक कारणं आहेत त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी कारवाई करतोय, परंतु काय कारवाई केली, ब्लॅक बॉक्सचं काय झालं, ब्लॅक बॉक्सला लगेच आपण 21 दिवसाच्या आतमध्ये लगेच त्याचा रिपोर्ट यायला पाहिजे। अजून त्याच्या बाबतीमधला रिपोर्ट आला नाही। CID चौकशीची काय झालं त्याच्या बाबतीमध्ये खुलासा झाला नाही आणि म्हणून ह्या शंकेच्यामध्ये रोहित पवारांनी केलेल्या शंकेला कुठेतरी त्या ठिकाणी साम्य जुळतं का याचा निश्चितपणाने शोध आता खात्याने करणं गरजेचं। दरम्यान याबद्दल सुषमा अंधारेंनी संपर्कात आलेल्यांचे CDR तपासा अशी मागणी केली आहे। ऐकूया। अशा पद्धतीने जर लोकप्रतिनिधी जर अशा एका अघोरी विद्येला जर सामोरे जात असतील तर सर्वसामान्य लोकांच्या मनातली अंधश्रद्धा कधी निघेल। पण विशेषतः अजितदादांच्या संदर्भाने VSR कंपनीची लोक खरातशी असणारा त्यांचा कनेक्ट आणि VSR कंपनीवर अपघाताचा जाणारा संशय हे सगळं जर गौड बंगाल बघितलं तर गंभीर आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा जे म्हटलं जातंय की या सगळ्या लोकांची CDR तपासणं गरजेचं आहे। दरम्यान अजित पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानाबाहेर जादूटोणा प्रकार आता झाला होता। आता अशोक खरात प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर अमोल मेटकरींनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आणि काही प्रश्न उपस्थित केले होते। प्रश्न काय,
अमावास्येच्या रात्री सहयोग सोसायटी परिसरात अघोरी पूजेचा प्रकार झाला होता. भोंदू खरातचा आश्रम शंकराच्या पूजेचा आणि तिथे अघोरी पूजा चालायच्या. दादांनी थोतांडांना थारा दिला नव्हता. तसंच अशोक खरातचं VSR कनेक्शन आता उघड झालेलं आहे. दादा 28 जानेवारीला VSRनं कुणाच्या सल्ल्यावरून गेले हा सुद्धा प्रश्न आहे. या भोंदू बाबाचा भक्त कोण होता? तसंच या बाबाचे आणि पुजाऱ्याचे CDR काढा अशी ही मागणी त्यांनी केली आहे. दादांचा घात कसा झाला याचा चित्रपट आता चित्र त्याचं स्पष्ट होणार आहे.